मंत्री संजय शिरसाट यांच्यावर रोहित पवार यांचे आरोप। संजय शिरसाट सिडको अध्यक्ष असताना 5,000 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। भ्रष्टाचाराबाबत बॅग भरून पुरावे पेनड्राईव्ह फडणवीसांना देणार असं रोहित पवार यांनी म्हटलंय। रोहित पवार यांनी पुरावे सादर केले। पत्रकार परिषद झाली, यावेळी त्यांनी हे सर्व पुरावे समोर आणलेले आहेत। आता हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। मंत्री शिरसाटांच्या राजीनाम्याची रोहित पवार यांनी मागणीही केली आहे। काही दिवसांपूर्वी सिडकोच्या माध्यमातून तसंच शिरसाट हे जेव्हा सिडकोचे चेअरमन होते त्या काळामध्ये 5,000 कोटीचा जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर आम्ही सर्वांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। शिरसाट बोलत असताना ते काय बोलले, कशावर बोलत होते हे कदाचित त्यांनाच माहीत नव्हतं। 2 दिवस तर ते घराच्या बाहेर सुद्धा आले नाहीत आणि बाहेर आल्यानंतर जे काय बोलले त्याला काही महत्त्व देण्यासारखं नव्हतं। देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना त्यांनी एवढंच सांगितलं की पुराव्याशिवाय कुणी बोलू नये। मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढंच सांगायचं आहे, काही वर्षांपूर्वी तुम्ही गाडीभर पुरावे घेऊन गेला होता, आता ते कोणाच्या विरोधात होते हे तुम्हालाच तिथं माहिती, पण आज गाडीभर नाही पण नक्कीच आम्ही सर्वांनी मिळून बॅगभर पुरावे तिथं आणलेले आहेत। आणि त्याच्याच बरोबर हे 12,000 टोटल पानं आहेत, 12,000 टोटल पानं आहेत जे पुरावे आहेत। याची एक पेनड्राईव्ह सुद्धा आहे, ती पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही नक्कीच देऊ आणि ती पेनड्राईव्ह त्यांच्यापर्यंत आल्यानंतर त्याच्यावर फक्त ते काहीतरी कारवाई करतील अशी अपेक्षा आपण करूया।